भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली आहे आणि तुमची त्यामध्ये निवड झाली आहे उपाध्यक्ष म्हणून. कशा पद्धतीने आता हा पुढचा प्रवास तुमचा राहील? कारण विधान परिषदेवर, मग विधानसभेवर आणि आता थेट उपाध्यक्ष, काय नेमक्या भूमिका तुमच्या असणार आहेत? मुळात भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इतर पार्ट्यांसारखं भाजपचं धोरण नाही आहे. इतर पार्ट्या ही लोकशाही फक्त बोलण्यापुरती वापरतात, लोकशाहीप्रमाणे ते वागत नाहीत. कारण देशातल्या सर्व पार्ट्यांचा जर अभ्यास केला, समाजवादी असेल किंवा लालू प्रसादांचं राजद असेल किंवा इकडं देवेगौडांची पार्टी असेल, तिकडं जयललिताची पार्टी असेल किंवा काल परवा निर्माण झालेली अरविंद केजरीवालांची पार्टी असेल किंवा इथली शिवसेना असेल, इथली राष्ट्रवादी असेल, तर ही पूर्ण घराण्यावरती डिपेंड पार्ट्या आहेत. किंवा काँग्रेस असेल, म्हणजे 1998 पासून मागच्या 2 वर्षापर्यंत एकाच घरातला अध्यक्ष असण्यापर्यंत. परंतु देशामध्ये एकमेव पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, जी कार्यकर्त्यावरती अवलंबून आहे. कार्यकर्ताच त्या पार्टीचा मालक आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला 2020च्या मे महिन्यामध्ये विधान परिषदेची संधी मिळते. 2024ला माझा मतदारसंघ खानापूर आटपाडी आहे. या मतदारसंघाऐवजी मला जतमध्ये उभा राहण्याची संधी मिळते. आता मला पार्टीनं उपाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. तर हे सर्व फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, दुसऱ्या पार्टीमध्ये होत नाही. आता माझ्यावरती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, केंद्रीय नेते आमचे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित भाई आहेत, नितीनजी नवीन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे मी पार पाडेन. कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह तयार होतोय महाराष्ट्रातल्या, की सामान्य कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे काम करत राहिला, पक्षाची भूमिका मांडत राहिला, लोकांच्यामध्ये जात राहिला, लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवत राहिला, तर नक्की पार्टी तुम्हाला योग्य संधी मिळते. आपण काम करत राहायचं, प्रामाणिकपणे पार्टीशी बांधील राहायचं, हा आता संदेश महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्यामध्ये गेलेला आहे. मला जी संधी दिलेली आहे, मी एका छोट्या गावातला आहे, 100 घराचं गाव असणाऱ्या पडळकरवाडीतला एक सामान्य कार्यकर्ता. माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, माझा शिफारस करायला कोणी माणूस नाही. असं असताना पार्टीनं मला खूप सन्मानाचं पद दिलेलं आहे. तर मी अत्यंत प्रामाणिकपणे पार्टीचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ध्येय धोरणं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम मी पुढेही सातत्यानं करत राहीन. 7 जागा आहे राज्यसभेच्या आणि 7व्या जागेचा जो संभ्रम आहे तो सुद्धा कायम आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार भाजप पण ही जागा लढू इच्छिते. काय नेमकं सत्य आणि जर तसं झालं तर काय परिस्थिती राहील? 7वी जागा लढवायचं न लढते आमचे नेते माननीय देवाभाऊ ठरवतील. परंतु इतिहास आहे, तुम्ही बघताय 2022ला एक्स्ट्राची जागा लढवून ती जिंकून आणण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे. आता पार्टी काय भूमिका घेते मला माहीत नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु आमचे नेते जी भूमिका घेतील ती योग्य घेतील आणि एकदा भूमिका घेतली तर ते यशापर्यंतच जातील. नक्कीच, म्हणजे इनकमिंग जोरात सुरू होईल असं म्हणावं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सांगलीतला प्रश्न आहे. सांगलीमध्ये नेमकं काय ऑपरेशन लोटस राबवलं जातं अशी चर्चा आहे. नाही, याच्याविषयी मला कुठली माहिती नाही. काँग्रेसमध्ये काय चाललं आहे ह्याच्याविषयी मला माहिती नाही. परंतु आमचे नेते माननीय देवाभाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे जिल्हा परिषदच्या सर्व प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून आहेत, ते योग्य निर्णय करतील. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.